मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे। शेती, शिक्षण यासह विविध 16 क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार। नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा। आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या। सर्वेक्षणात 17 जुलै पर्यंत सहभागी होता येणार। या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही। तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घाना इथं विमानतळावरती राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांनी केलं स्वागत। पंतप्रधानांना मानवंदना आणि 21 तोफांची दिली सलामी। भारत घाना ऐतिहासिक संबंध दृढ करण्यासह विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी ही भेट उपयुक्त ठरेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। क्वाडच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट आणि तीव्र निषेध। हल्लेखोर, त्यांचे सूत्रधार आणि पुरस्कर्ते या सर्वांना शिक्षा देण्याच्या प्रस्तावाला सहमती। क्वाडच्या जाहीरनाम्यामध्ये मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी वचनबद्धता व्यक्त। मुंबईमध्ये क्वाड देशांचं बंदर सुरू करायचा प्रस्तावही विचाराधीन। अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। याच अधिवेशनामध्ये त्यासाठी कायद्यातही सुधारणा करणार। राज्यामध्ये पोलीस विभागासह अन्य सर्व खात्यांमध्ये मिशन मोडवरती अनुकंपा भरती केली जाईल, मुख्यमंत्र्यांनी दिली विधान परिषदेत माहिती। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा करायला सरकार तयार, मात्र विरोधकांनी शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करू नये, अजित पवार यांचं विधानसभेत विरोधकांना प्रत्युत्तर। आषाढी वारीमध्ये शहरी नक्षल प्रवृत्तीचे लोक वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा। आणि बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताची इंग्लंड विरुद्ध सावध सुरुवात, सलामीवीर यशस्वी जयस्वाल 87 धावा काढून झेलबाद। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी